आत्या आत्या सत्यजित लग्नाला उभा राहायला. अगं उभा राहायला काय, लग्न झालं. अगं प्रिया. हॅलो. सत्यजित, माझं प्रेम न समजून घेता तुम्हाला झिडकारून गेलास, पण मला पूर्ण विश्वास आहे की माझं इतकं प्रेम तुझ्यावर कोणीही करू शकत नाही, अगदी तुझी होणारी बायको सुद्धा नाही. आणि हे मी सिद्ध करून दाखवेन. सुखी रहा, सुखी रहा. थांब. मी तुला आत येऊ देणार नाही. प्रिया, जोपर्यंत तू नाव घेत नाहीस तोपर्यंत माप ओलांडायचं नाही. तुळशी मंजिरीचे पावित्र्य आणि विश्वास असेल संसारी, सत्यजित रावांचं नाव घेते, गृहप्रवेश करते माझ्या घरी. ये बाई ये, आता माप ओलांड आणि घरात ये. या. अहो हे काय करता, मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा. अहो हा प्रश्न वयाचा नाहीये, मानाचा आहे. मुधोळकरांच्या मोठ्या सुनेचा मान येतो. काय आई? आई, ए आई मला काहीतरी खायला दे ना, खूप भूक लागलीये. सकाळपासून उपाशीच असतो देवा. संध्या. गौरंग. ए दादा. लग्न झाल्यानंतर मंजिरी निरोप गेला जेव्हा आली ना, तेव्हा विश्वासच बसत नव्हता. म्हटलं हीच कधी मंजिरी, तिला बाबांचा हात धरल्याशिवाय रात्री कधी झोप नाही लागायची. आणि आज तोच हात सोडून ती तरी तिच्या लग्नाची एवढी घाई केली. मला माहित आहे तुला माझा निर्णय पटलेला नाहीये, पण किशोरी, आपल्या मुलीचं पाऊल जेव्हा वाकडं पडतं हे जेव्हा एखाद्या बापाला कळतं ना, तेव्हा त्याच्या जीवाला काय घोर लागतो त्याचं त्यालाच कळतं. आता मात्र तुमची हद्द झाली. माझं बोलणं झालं होतं मंजिरीशी. माझा विश्वास आहे तिचं त्या मुलावर प्रेम नाहीये. हे सगळं आत्ताच बोलायला पाहिजे का? हेच ना, असंच तिचंही कोणी ऐकून नाही घेतलं, फक्त अविश्वास. हे बघ, आता जे घडलंय त्यात काही बदल होऊ शकतो का? त्यापेक्षा आपण पुढे काय करता येईल नाही ह्याचा विचार करू. मला वेगळीच भीती वाटते. हा आशिष जर कोल्हापूरला पोचला ना तर. अहो, सासरी जाताना सुद्धा तिला तुमची काळजी वाटत होती. ती आपल्या आई वडिलांच्या इच्छेबाहेर कधीच नव्हती. अहो, आता तरी विश्वास ठेवा तिच्यावर. किशोरी, विश्वास ही गोष्ट अशी आहे ना की तू सांगितलं असताना मी ठेवला असं नाही होत.